नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट खमंग असं फोडणीचं वरण बनवणार आहोत. फोडणीचं वरण बनवण्यासाठी आपण इथे तुरीची डाळ 1 वाटी घेतलेली आहे. 2 ते 3 पाण्याने धुवून झाल्यानंतर आपण 10 मिनिटं भिजवून घेतलेली आहे. डाळ भिजवून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 टोमॅटो, 2 मिरच्या, 2 चिमूटभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत आणि 3 ते 4 कढीपत्त्याची पानं हाताने अशा पद्धतीने आपण तोडून टाकणार आहोत, म्हणजे वरणाला छान अशी चव येते. तर इथे आपण आता पाव चमचाभर हळदीचा वापर करणार आहोत. पाव चमचा हळद आणि 1 छोटा चमचा आपण पोहे खातो त्या चमच्याने आपण 1 चमचा तेलाचा वापर करणार आहोत, म्हणजे डाळ छान मऊ अशी शिजली जाते. कुकरला झाकण लावून आपण 2 ते 3 शिट्यांमध्ये डाळ छान शिजवून घेणार आहोत. तर इथे आता डाळ शिजेपर्यंत आपण इथे खलबत्त्यामध्ये एक ठेचा तयार करून घेणार आहोत. 4 ते 5 लसूण पाकळ्या. तर इथे आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचा वापर करणार आहोत. हिरवी मिरची ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. हिरव्या मिरचीमुळे छान अशी चव येते. तर इथे आता हिरव्या मिरच्या आणि लसूण आपण ठेचून घेणार आहोत. इथे मी 1 लाल मिरचीचा वापर केलेला आहे. लाल मिरची आपण फक्त कलरसाठी वापरणार आहोत. तर इथे आता लसूण आणि मिरची ठेचून झालेली आहे. इथे 2 शिट्या झाल्यानंतर मी झाकण काढून इथे डाळ आपण पाहू शकता छान मऊ अशी शिजलेली आहे. एकदा आपण अशा पद्धतीने छान डाळ मिक्स करून घेणार आहोत. गरम असतानाच अशा पद्धतीने डाळ मिक्स करून घ्यायची, म्हणजे छान एकजीव अशी तयार होते, म्हणजे पाणी एकीकडे आणि डाळ एकीकडे होत नाही. आणि इथे गरम पाण्याचाच वापर करायचा, म्हणजे डाळ छान पाण्यामध्ये मिक्स होते. तर इथे आता आपण तुम्हाला जर कितपत वरण घट्ट किंवा पातळ हवे त्याप्रमाणे गरम पाण्याचा वापर करायचा आहे. डाळ पाण्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे फोडणीचं वरण बनवून बघा. नक्की 2 घास जास्त जेवाल असं हे फोडणीचं वरण तयार होतं. तर एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी छान तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडली म्हणजे खमंगपणा छान वरणामध्ये येतो. तर इथे आता मोहरी छान तडतडल्यानंतर इथे आपण जो ठेचा तयार करून घेतलेला आहे मिरची आणि लसूण तो आपण आता परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. फोडणी करताना नेहमी लक्षात ठेवा गॅसची फ्लेम स्लो ठेवायची, म्हणजे फोडणी छान खमंग अशी तयार होते. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं आपण इथे आता परतवून घेणार आहोत. फोडणी छान खमंग तयार करून झालेली आहे. फोडणी परतवून झाल्यानंतर आपण इथे आता 1 उभा चिरून घेतलेला टोमॅटोचा वापर करणार आहोत. इथे तुम्हाला जर टोमॅटोचे मोठे तुकडे आवडत नसतील तर तुम्ही छोटे छोटे तुकडे करून घेतले तरीसुद्धा चालेल. तर इथे आता टोमॅटो आपण परतवून झालेला आहे. पाव चमचा आपण हळदीचा वापर करणार आहोत. फोडणीमध्ये थोडंसं हळदीचा वापर केल्यामुळे वरणाला छान असा रंग येतो. तर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण इथे पाव चमचा हळदीचा वापर करणार आहोत. फोडणी एकदा परतवून घेणार आहोत. फोडणी परतवून झालेली आहे. फोडणी परतवून झाल्यानंतर आपण डाळ पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे, ती आपण फोडणी करणार आहोत. मस्त वरणाचा खमंगपणा अगदी दरवळत आहे. तर इथे आपण आता डाळ फोडणीला दिलेली आहे. डाळ एकदा ढवळून घेणार आहोत. डाळ ढवळून झालेली आहे. इथे आता बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. इथे तुम्हाला कच्ची कैरी आवडत असेल तर कच्च्या कैरीचा नक्की वापर करा. अतिशय चविष्ट हे वरण तयार होतं. तर इथे पण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. कोथिंबीर आणि मिठाचा वापर केल्यानंतर आता वरण आपण एकदा ढवळून घेणार आहोत आणि 2 ते 3 मिनिटांसाठी वरण छान उकळून घ्यायचं आहे. नुसत्याच वरणाबरोबर तुम्ही अगदी 2 घास नक्कीच जास्त जेवाल असं हे फोडणीचं वरण तयार होतं. तर इथे आता 2 ते 3 मिनिटांसाठी आपण हे वरण छान उकळून घेणार आहोत. वरण छान उकळून घेतलं म्हणजे फोडणीचा छान खमंगपणा वरणामध्ये उतरतो. तर इथे आता 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. वरणाला छान उकळ आलेली आहे. गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद करून झाल्यानंतर आपण बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे. बनवायला सोपं आणि खायला तितकंच अतिशय चविष्ट असं हे फोडणीचं वरण तयार होतं. नक्की एकदा अशा पद्धतीने हे फोडणीचं वरण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.